medium students. Generally, our community, our station, our village, our culture, our living standard is totally different. We were available to Marathi also. But now, I speak Hindi, I speak Marathi, I talk, I speak global language. Nowadays, in India, English has been given heavy importance. No English, no job. No job, no money. No money, no life. This is the situation at present. And this credit goes to Professor Rode, who came in my contact in 1985. असं शिकत राहिलो मी. म्हणजे काही प्रवास किती अवघड असतो का? जीवन प्रवास हा कुणीतरी मार्गदर्शक असला पाहिजे. जीवन प्रवास ही एक नाव असते. या नावात आपण प्रवासी आहोत आणि यामध्ये अनेक प्रवासी भेटत असतात. काही प्रवासी उतरून निघून जातात, काही प्रवासी असे असतात की ते एकत्र राहतात. तसे प्रवासी मला रोडेसर भेटले, पण अनेक असे मित्र मला भेटले. 83 मध्ये मी 10वी पास झालो. मामांचं त्यावेळेस प्रमोशन झालं आणि ते मला या लेकरांना बीडला पाठवलं अतिशय चांगलं आहे. आम्ही त्या ठिकाणी शिकत राहिलो. शिकायचं राहिलो तर प्रत्येकाची तर नो वन इज रेडी टू बी अ टीचर. खरं पाहिलं तर शिक्षक कोणाला कोणाला आवडत नाही. आज तुम्ही विद्यार्थ्यांना विचारा की वांटेड टू बी अ डॉक्टर, अन इंजिनियर, CA and other faculty he wants to choose. But no one wants to be. आणि आपण ते काम स्वीकारलं आणि मनातून काम करण्यासाठी आपण अत्यंत असे एक चॅलेंजेस आहे ते स्वीकारून आपण शिक्षक होण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे 85 मध्ये मी 12वी पास झालो. 12वी पास झाल्यानंतर 12वी पास झालो त्यापूर्वी 1 महिन्याची गोष्ट सांगतो मला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मी आलेलो विद्यार्थी. मला नोकरीची खूप गरज होती आणि मला एक माहीत होतं की शिकल्यानंतर नोकरी लागते. कारण आमचे मामा शिकले, त्यांना नोकरी लागली, आपल्यालाही नोकरी लागेल. विशेष ते जे कॉलेजवर शिकले त्याच कॉलेजला आपण शिकलो म्हणजे नोकरी पक्की. पण तसं काही नव्हतं. माझ्या शेजारी एक शिक्षक होते गायकवाड सर म्हणून. मी आता आमचा संपर्कच नाही. त्यांनी लाकडी दरवाजावर दिलं होतं की गायकवाड आणि कंसात दिलं होतं BA BEd इंग्लिश. तर मी थोडंसं क्युरियोसिटी माझ्याकडे पहिल्यापासून होतीच. आमचे मित्र माझे क्लासमेट भवन दादा मी त्यांना विचारलं असतं ही डिग्री कोणती आहे. त्याने सांगितलं की BA नंतर BA इंग्लिश करायचं, BEd करायचं, लगेच नोकरी लागते. मला थोडंसं आशेचं किरण दिसलं. काय नोकरी लागते म्हणजे आपण हे शिकलं पाहिजे. आणि इंग्रजी अवघड आहे म्हणून मी सायन्स म्हणून कॉमर्स पाहिजे किंवा इंग्लिश आपल्याला जमणार नाही. आणि मी वाट पाहिजे 12वी परीक्षा कधी होईल, निकाल कधी लागेल. एकदाचा निकाल लागला 52%. आय एम ॲव्हरेज स्टुडंट सर. आय एम द स्टुडंट, आय एम नॉट हाय रँक स्टुडंट, आय एम ॲव्हरेज 52, 50 प्लस 55, सेकंड क्लास स्टुडंट. आणि मग बलिम कॉलेजला आलो. त्या ठिकाणी लाईन लागायची असे रेस्ट्रिक्शनला. मग B.Com मोस्ट असं मी BA फर्स्ट इयरला इंग्लिश घेतलं आणि पिरियडला आलो. टाईम टेबल करायला काही कळलं. मी असं इकडून पाहतो तिकडं त्या बोर्डवर जे रोडे सर्टी करून आले. म्हणजे काय पाहतो टाईम टेबल पाहतो कुठून आला असं असतं. त्यामुळे मी आज तिथून आलो. आणि त्यांना मी मित्र भेटलो कारण आम्ही इंग्लिशचे फक्त 13 विद्यार्थी होतो 1985ला. असं करता करता आमचं ग्रॅज्युएशन झालं. मला वाटलं आता BA झालं, आता BEd करायचं, आपल्याला नोकरी लागणार आहे. रोडे सर मला म्हणले अरे BA करून उपयोग नाही म्हणजे आपल्याला MA इंग्लिश करावं लागेल. मी आता माझी इतकी हलाखीची परिस्थिती आहे मी इंग्लिश करू शकत नाही. ते म्हणजे आपण अर्न अँड लर्न स्कीममध्ये तिथं दररोज 2 तास काम करायचं, हॉस्टेल मिळेल, हाताने करू, खाऊ आणि शिकू, चांगलं होऊन जायचं. मी त्यांचं ऐकलं. त्यांच्यामुळे मी युनिव्हर्सिटीला एज्युकेशन घेतलं. खरं तर वाईट गोष्टी तांड्यावरच्या विद्यार्थ्यांना 1988ला विद्यापीठात शिक्षण घेणं अतिशय अवघड वाटतं. पैसा दुर्मिळ असायचा, काहीच कळायचं नाही, कसं जायचं, काय करायचं. मग त्यावेळेस सांगितलं विद्यापीठात जाऊ आपण शिक्षण घेऊ. MA इंग्लिश झालं तर नक्कीच आपल्याला चांगला जॉब मिळेल. प्रश्न असा नाही की जायचं कसं. आम्ही 6 भाऊ, 1 बहीण. मी BA झाल्यानंतर घरी गेलो तर माझ्यापेक्षा 2 भाऊ मोठे. त्यांना शिकण्याची संधी दिली, ते काही शिकले नाही. माझं नंतर त्यांनी सांगितलं आम्ही तरी वेगळे झाले असेल तर तुला 1000 रुपये देऊ आम्ही. असे 3000 रुपये घेतले सर मी. CR पटेल सर, यू आर माय राईट. आणि मग 3000